Hello friends, welcome to Civilitics. So today we are going to discuss about set 3 day 3 last set जे होता which was a unique set का म्हणतो मी ह्याला कारण हा एकमेव सेट आहे ज्यामध्ये रेल्वे नव्हतं, जास्त प्री-स्ट्रेस नव्हतं, हायड्रोलॉजी तर नव्हतंच, बट एअरपोर्ट होतं, डॉक्स अँड हार्बर पण नव्हतं यामध्ये. सो फर्स्ट लेट सी वेटेज की कुठल्या सब्जेक्टला किती होते. डे 3मध्ये बघा, एअरपोर्टला ऑलमोस्ट 5 क्वेश्चन्स, फ्लुइड मेकॅनिक्स 6 क्वेश्चन्स, एस्टिमेटिंग 4 क्वेश्चन्स, सॉइल मेकॅनिक्स 5 क्वेश्चन्स, एन्व्हायरमेंट 8, बिल्डिंग मटेरियल प्लस बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असं मिळून पडलेलं आहे. म्हणजे बिल्डिंग मटेरियल प्लस कन्स्ट्रक्शन मिळून 6 क्वेश्चन्स, मेकॅनिक्स 4 क्वेश्चन्स, CPM 4, हायवे 4, स्टील 4, इरिगेशन 3 आणि सॉम 5 क्वेश्चन असे मिळून जवळपास किती 60 क्वेश्चन्सचा तुमचा टेक्निकलचा सेट होता. तर फास्टमध्ये आपण बघून घेऊया कुठले कसे क्वेश्चन्स होते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे येल्लोमध्ये हायलाईट केलेले आहेत पार्ट ते आपल्या टेस्ट सिरीजला आपण डिस्कस केलेले क्वेश्चन होते. टेस्ट सिरीज प्लस नोट्स. जे रेडमध्ये डार्क केलेले आहेत, जे रेडमध्ये दिलेले आहेत ते सगळे आपल्या नोट्समधले क्वेश्चन होते. सो बघा तुम्ही, टेस्ट सिरीज प्लस नोट्समधले, टेस्ट सिरीज म्हणजे कुठले, जे येल्लोवाले हायलाईट आहेत ते टेस्ट, रेडवाले जे आहेत ते नोट्स, आणि जे ग्रीनवाले हायलाईट केलेले आहेत ते आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओजमधले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर मी सगळं दाखवलं आहे की कुठून कसा पार्ट आलेला आहे आपल्या मटेरियलचं. स्टडी मटेरियल 3 प्रकारचे स्टडी मटेरियल आहेत आपले, एक यूट्यूब व्हिडिओज, एक नोट्स आणि एक टेस्ट सिरीज. तर या तिन्हीमधून कसे क्वेश्चन आणि किती % क्वेश्चन आलेत ते सगळं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. लेट स्टार्ट. एअरपोर्टवर बघा, ब्यूफोर्ड स्केलवर क्वेश्चन होता. कशासाठी वापरतो आपण, टू मेजर द स्ट्रेंथ ऑफ विंड हे सांगितलं होतं. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्सवर वेंच्युरीमीटर फॉर सीडीची व्हॅल्यू विचारली होती. वेंच्युरीमीटरला 0.95 to 0.99 असते. एअरपोर्टवर परत क्वेश्चन होता विंड रोज डायग्राममध्ये हा जनरली कुठल्या पार्ट ऑफ एअरवेच्या आपण कुठल्या पार्टला यूज करतो, तर हा रनवेसाठी यूज करतो टू गिव्ह द डायरेक्शन ऑफ विंड. डायरेक्शन, ड्युरेशन, इंटेन्सिटी जी विंडची आहे ती डिसाईड करायसाठी कुठं रनवेवर आपण विंड रोज डायग्राम वापरतो. त्यानंतर फोर्थ एस्टिमेटिंगवर क्वेश्चन होता इयर परचेस इज सिम्पल, 100 रेट ऑफ इंटरेस्ट, 100/I दॅट इज रेट ऑफ इंटरेस्ट आपण फॉर्म्युला दिलेलं आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट आय थिंक तुम्हाला 10 दिला होता. सो 100/10 दॅट इज 10 येतं याचा आन्सर. त्यानंतर सॉईल मेकॅनिक्सवर कन्सिस्टन्सी इंडेक्सचा फॉर्म्युला आहे WL - WP दॅट इज, त्याला आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो त्याला, IP म्हणजे प्लास्टिसिटी इंडेक्स. तर तुम्ही बघू शकता की कसे बेसिक क्वेश्चन फ्रेम केले होते. त्यानंतर एन्व्हायरमेंटवर क्वेश्चन होता. एन्व्हायरमेंटवर नॉईज लेवल विचारली होती. नेहमीप्रमाणे हा फिक्स क्वेश्चन असतो नॉईज लेवलवर, 65 to 55. कमर्शियलसाठी नॉईज लेवल विचारली होती. सो इट विल बी 65 to 55 डेसिबल. आणि हे आपले टेक्निक आपण ट्रिक सांगितल्या होत्या. त्यानंतर एन्व्हायरमेंटवर परत क्वेश्चन होता ब्लू बेबी डिसीज. ह्याच्यावर आपण पूर्ण डिटेलमध्ये एक 10 ते 15 मिनिट्सचा व्हिडिओ बनवला होता. नायट्रेट्समुळे होतं जनरली ब्लू बेबी डिसीज, मिथेमोग्लोबिमिया म्हणतो आपण त्याला. आणि हे कशामुळे होतं, तेच तुमचा हेमोग्लोबिनचा पार्ट आहे थोडा. आणि हे लहान बाळांमध्ये जनरली ब्लू बेबी डिसीज आपल्याला बघायला भेटतं. हे नायट्रेट्समुळे होतं, नायट्रेट्स. इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर एस्टिमेटिंगचा पार्ट होता राफ्ट कॉन्क्रिटिंग. कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर क्यूबमध्ये मेजर करतो कॉन्क्रिटिंग कुठलंही पार्ट आला तर. स्टीलमध्ये शेप फॅक्टर ऑफ ट्रायंगलवर क्वेश्चन होता. जनरली शेप फॅक्टर 2.34 होतं, 2.34 ट्रायंगलसाठी. बिल्डिंग मटेरियलमध्ये सेडिमेंटरी रॉकवर क्वेश्चन होता. सेडिमेंटरी रॉक म्हणजे कसं असतं, डिपॉझिशन ऑफ पार्टिकल्स. तर सेडिमेंटरी रॉकचं आपण बघितलं. त्यानंतर बिल्डिंग मटेरियलवर झालं. हायवेवर डिझाईन स्पीड कॅल्क्युलेट करताना किती % वेलॉसिटी रिड्यूस करतो, 25%. ह्याच्यावर एक क्वेश्चन होता. म्हणजे आपण करतो V²/2 25R. जो हा फॉर्म्युला आला आहे त्यामध्ये 25% वेलॉसिटीचं रिडक्शन करतो. त्यामुळं तुम्हाला सिम्पल होतं ह्या गोष्टी, ह्या बेसिक पार्ट आहेत आणि हा सगळे यायला पाहिलं होतं तुम्हाला. सिम्पल होते, आपल्या नोट्समधले होते. त्यानंतर बघा, स्टील झाला. बिल्डिंग मटेरियल, हायवे. बिल्डिंग मटेरियलमध्ये परत होता क्वेश्चन
बोक्स कंपाऊंड कशासाठी आहे C2S डायकॅल्शियम सिलिकेट C2Sचं अल्टिमेट स्ट्रेंथ देतं हा कंपाऊंड. त्यानंतर परत सिमेंटची डेफिनेशन विचारली होती कॅल्केरियस प्लस आर्गिलेशियस मटेरियल. आर्गिलेशियसमध्ये कुठले येतात क्ले, कॅल्केरियसमध्ये लाईम, चॉक, या सगळ्या गोष्टी. सॉईलमध्ये पोरोसिटीचं काय म्हणतात त्याला सिम्पल फॉर्म्युला विचारलं होता N=E/1+E, तर खूपदा झालेलं आहे. त्यानंतर हायवेमध्ये लॅग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय बघा. SSD कॅल्क्युलेट करताना आपण दोन प्रकारचे डिस्टन्स वापरतो, लॅग डिस्टन्स प्लस ब्रेक डिस्टन्स. लॅग डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे 0.278 VT आणि ब्रेक डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे V²/254F. तर यामध्ये लॅग विचारलं होतं आणि तुम्हाला कंडिशन दिली ती. कंडिशन काय होती ती? कंडिशन होती की इट इज अ सिंगल लेन रोड अँड 2 वे ट्रॅफिक. सिंगल लेन 2 वेमध्ये जेव्हा देतात ते तेव्हा त्याचा जो SSD असते SSD ती होती 2 2 टाईम्स होती. सो हे लक्षात ठेवायची गरज होती तुम्हाला. त्यानंतर सिंकिंग फंडची डेफिनेशन विचारली होती, तुम्ही गुगल सर्च करू शकता. सिंकिंग फंड सिंपल आहे. त्यानंतर सॉईल ब्लेंडिंग डेफिनेशन एक्झॅक्टली मला हे क्लिअर नाही झालं कारण रिकॉल नाही झालेला आहे हा पार्ट कुठला आहे. सो तुम्ही गुगल करू शकता. बिल्डिंग मटेरियलसाठी बघा 5 मीटर क्यूबला किती ब्रिक्स लागतात ह्याच्यावर क्वेश्चन होता. तर 1 मीटर क्यूबला फ्रेंड्स 500 ब्रिक्स आपण वाचत आलो आहे. तर 5 मीटर क्यूबला बघा इंटू 5 करायचं तुम्हाला, तो टोटल 2500 ब्रिक्स. आणि हे पण आपण व्हिडिओ होतं ह्याचे सुरुवातीला बिल्डिंग मटेरियलवर सगळे व्हिडिओ बनवलेले. सॉममध्ये मॅक्झिमम शिअर स्ट्रेस ॲट आय सेक्शनला कुठे येते न्यूट्रल ॲक्सिसला. त्यानंतर सॉईलमध्ये फेजेस इन सॅच्युरेटेड सॉईल किती फेज असतात सॉईल सिस्टममध्ये 3 फेज. त्यानंतर हायवेमध्ये मॅक्झिमम ग्रेडियंट हायवे कुठला होता तर रुलिंग आणि एक्सेप्शनल असे जे ऑप्शन होते दोनपैकी जे मॅक्सिमम असतो जनरली. जर तुम्ही ह्याच्यानुसार मला डिझाईन जर विचारला असेल तर रुलिंग येणार आणि मॅक्सिमम विचारलं त्यांनी. सो मॅक्सिमम एक्सेप्शनलमध्ये व्हॅल्यू असती ग्रेडियंटची. सो इट डिपेंड्स ऑन क्वेश्चन की कसा क्वेश्चन होता. मॅक्झिमम म्हणलं आहे की डिझाईन म्हणलं आहे इट इज ऑल्सो नॉट क्लिअर. तुम्ही त्या गोष्टीनुसार तुम्ही क्लिअर करू शकता गुगलवर सर्च करून. त्यानंतर एसएमध्ये इनडिटर्मिनेसीवर क्वेश्चन होता. DSI काढायला विचारलं होतं. DSI = डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिपेंडन्स 3m + r - 3j + c. सिम्पल. त्यानंतर फ्लुइडमध्ये फ्राउड नंबरची डेफिनेशन विचारली होती. फ्राउड नंबर इज नथिंग बट इनर्शिया फोर्स टू द ग्रॅव्हिटी फोर्स. ग्रॅव्हिटी प्लेज अ इम्पॉर्टंट पार्ट. एअरपोर्टवर रनवे ट्रान्सफर्स ग्रेडियंट विचारलं होतं 5% मॅक्सिमम. त्यानंतर एन्व्हायरमेंट पॉप्युलेशन फोरकास्टिंग रॅपिडली ग्रोईंग सिटीजमध्ये कुठली मेथड वापरतो आपण. रॅपिडली ग्रोईंग सिटीजमध्ये आपण मेथड वापरतो जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड. जॉमेट्रिक इन्क्रीज. त्यानंतर मेकॅनिक्समध्ये फोर्स सिस्टम दिले होते तुम्हाला बघा. असे फोर्स सिस्टम दिले होते आणि हे सगळे फोर्स एका पॉईंटमधून पास होत होते. सो इट इज कॉल्ड कंकरंट फोर्स सिस्टम. इरिगेशनमध्ये डिवाइड वॉलचं स्टेटमेंट दिलं होतं डिवाइड वॉलबद्दल. CPM 2 CPMचे पडले. त्यानंतर स्लॅक इज इव्हेंट ओरिएंटेड. TL - T त्याचा फॉर्म्युला स्लॅकवर होता एक स्टेटमेंट. त्यानंतर डमी ॲक्टिव्हिटी म्हणजे अशी ॲक्टिव्हिटीज ज्यामध्ये रिसोर्सेस पण लागत नाहीत आणि टाईम पण 0 असतो. रिसोर्सेस ऑल्सो 0, टाईम इज ऑल्सो 0. वी डू नॉट यूज रिसोर्सेस अँड टाईम. त्यानंतर बेसिक व्हॅल्यू ऑफ सिम्पली सपोर्ट बीम. सिम्पली सपोर्ट स्लॅबसाठी सिम्पली सपोर्ट स्लॅबसाठी किती आहे बेसिक व्हॅल्यू 20. जर ती कॅन्टिलिव्हरला विचारली असेल तर 7, कंटिन्युअसला 26. त्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये क्वीन पोस्ट ट्रस्टची लेंथ विचारली होती 8 to 12 मीटर. 8 मीटर ऑप्शन असेल तर टिक करायचं होतं. मेकॅनिक्समध्ये अँगल ऑफ रिपोजची डेफिनेशन विचारली होती. इज अँगल विथ हॉरिझॉन्टल. त्यानंतर सॉईल मेकॅनिक्समध्ये एनसीची व्हॅल्यू कशासाठी स्केम्प्टनला 5.14 असते आणि टर्झागीला विचारलं असेल तर 5.7. सो इट वॉज अ इझी क्वेश्चन. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये फ्री वॉर्टेक्सला वेलॉसिटी किती आहे 0. फ्री वॉर्टेक्स म्हणलं आहे सो 0 आन्सर आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटला पीएच लेवल किती असते 6.5 to 8.5. त्या लाईव्ह लोड फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग. लाईव्ह लोड फॉर स्टेअर केस. तर लाईव्ह लोड फॉर जनरली रेसिडेन्शियल बिल्डिंगला 2 असतात. स्टेअर केस दिले तर इथं आय थिंक 3 असायला पाहिजे. 3 किलोन्यूटन. कारण रेसिडेन्शियल बिल्डिंगच्या स्टेअर केसला 3 घेतो. पब्लिक बिल्डिंगला आपण 4 घेतो आणि मर्संटाईल आणि इंडस्ट्रियल बिल्डिंगला 5 घेतो. तिंगा टेस्ट सिरीजमध्ये पण होता तरी एकदा तुम्ही क्रॉस चेक करा. एन्व्हायरमेंटमध्ये नायट्रोजन किती नायट्रोजन इन एअर पर्सेंटेज विचारलं होतं 78%. ऑक्सिजन 21%. सेकंडरी एअर पोल्युटंट विचारलं होतं कुठला आहे ओझोन. रेनॉल्ड्स नंबर ρVD/μ. इट इज अ रेशो ऑफ विस्कस फोर्स टू इनर्शिया फोर्स टू द विस्कस फोर्स. ठीक आहे. त्यानंतर रेशो ऑफ फिक्स्ड एंड मुवमेंट ऑफ अ फिक्स्ड बीम. रेशो ऑफ बेंडिंग मुवमेंट फिक्स्ड एंड मुवमेंट
टू द सेंटर मुवमेंट. आता ह्यामध्ये सेंटरला फिक्स्ड एंड बीम दिली आहे, UDL दिलेला आहे. तुम्हाला इथली बेंडिंग मुवमेंट टू द एंडची बेंडिंग मुवमेंटचा रेशो विचारला होता. WL²/24 असतं, WL²/12 असतं. सो 1/2 तुम्हाला रेशो कसा विचारला आहे, एंड टू सेंटर विचारला आहे का सेंटर टू एंड विचारला आहे, त्यानुसार ते डिपेंड राहील. त्यानंतर सॉममध्ये शिअर फोर्सचं कॅल्क्युलेशन विचारलं होतं, समेशन FY0. फ्लुइडमध्ये टूथपेस्ट हे कशाचं एक्झाम्पल आहे तर बिंगम प्लास्टिक. त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये जॅक्सन टर्बिडिटी मीटर लार्ज टर्बिडिटीसाठी वापरतो आपण ग्रेटर दॅन 25 mm. त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये परत नायट्रोजन इज इन द फॉर्म ऑफ. बघा हे वेगळे क्वेश्चन तुम्हाला मोस्टली एन्व्हायरमेंटवर सलग 7 to 8 क्वेश्चन्स आलते. इट्स अ व्हेरी काय म्हणतात जास्त एकदम वेटेज दिलेलं आहे एन्व्हायरमेंटला, हेवी वेटेज. स्टीलमध्ये स्लेंडरनेस रेशो LE/R मिनिमम आणि इफेक्टिव्ह लेंथ ओव्हर लीस्ट रेडियस ऑफ गायरेशन. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं होतं स्लेंडरनेस रेशो फॉर कॉम्प्रेशन मेंबर, टेन्शन मेंबर, डेड लोड, लाईव्ह लोडसाठी 180 असतो, कॉम्प्रेशन मेंबरसाठी 250, टेन्शनसाठी 350, रिव्हर्सलसाठी 350 आणि त्यानंतर फ्री स्ट्रेससाठी 400. तर असे वेगळे त्याचे रेशो आहेत. स्टँडर्ड डेविएशन TP - T0/6. व्हेरियन्स विचारला असेल तर ह्याचा स्क्वेअर करायचा फक्त. स्टिफनेस मॅट्रिक्सवर क्वेश्चन होता. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल ॲट बेस, हा बेसिक क्वेश्चन आहे, BD3 खूपदा सांगितलं आहे. स्टॅबिलिटी इंडेक्सवर. त्यानंतर सो फ्रेंड दिस वॉज अ क्वेश्चन्स विच वी हॅव डिस्कस्ड ऑफ लास्ट सेट. यामध्ये फास्टमध्ये तुम्हाला सांगितलं आयडिया दिली, त्याबदले तुम्ही बघा मी जसं सांगतोय की 98% मी ॲक्युरेसी ठेवली असेल, कुठेतरी 2% चान्सेस असतात चुकायचे. तर इन केस मी चुकलो असेल तर तुम्ही करेक्ट करा गुगलवर चेक करून. तर जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की माझा हे उत्तर नाही आहे तर तुम्ही ते उत्तर गुगलवरनं शोधून काढू शकता. त्यानंतर बघा टेस्ट सिरीजचा मी एक डेमो दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजचा डेमो दाखवतो आहे की टेस्ट सिरीजमधला कुठला पार्ट पडलेला आहे. बघा मी प्रत्येक सब्जेक्टला वेटेज दिला होता. जनरली बघा हा एअरपोर्टवर क्वेश्चन बनलेला आहे फर्स्ट, आणि हा मी व्हिडिओजमध्ये पण दाखवला होता. त्यानंतर बघा फ्रेंड्स हा प्रिन्सिपल स्ट्रेंथ कॉन्ट्रीब्युटिंग बॉक्स कंपाऊंडवर क्वेश्चन्स होते. बोजेस कंपाऊंड्सवर बघा इथं दिलेलं आहे, आणि याच्यावर WRD JEE 2022 पण क्वेश्चन्स दिलेले आहेत. डिटेलमध्ये मी तिन्ही पण C2S C3S हे सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या. त्यानंतर अजून बघायचं गेलं तर बघा कॉम्प्रेशन मेंबर, टेन्शन मेंबर, स्टीलवर होतं क्वेश्चन. त्यानंतर परत स्लेंडरनेस रेशो जसं म्हणलं डेड लोड लाईव्ह लोडला, टेन्शन मेंबरला 350, कॉम्प्रेशनला 300, फ्री स्ट्रेसला 400. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ लाईम किती आहे सिमेंटमध्ये, ॲल्युमिनियम किती आहे, ॲल्युमिना किती आहे, सिलिका किती आहे, लाईम किती आहे, तर ह्या सगळ्यांचे पर्सेंटेज 64% PCCला काल आपण डिस्कस केला होता, तो सेम क्वेश्चन पडलेला आहे. त्यानंतर सिलिकाची काय प्रॉपर्टी आहे, ॲल्युमिनाची काय प्रॉपर्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या होत्या. बघा मी तुम्हाला फक्त दाखवतो आहे की कुठले एक्झाम्पल्स हा पडला नाही आहे सेन्सिटिव्हिटीवर. जे पडले नाही ते मी मार्क नाही केले, जे पडले ते मार्क केलेले आहेत. सो सिंपल वर्ड रेशोची डेफिनेशन इक्वल टू VV/VS इक्वल टू N/1 - N, N इज इक्वल टू E/1 + E. ह्या सगळ्या गोष्टी बेसिक पडलेल्या आहेत. त्यानंतर ह्या EG E/SR इज इक्वल टू M/G हे बेसिक रिलेशन जे आहेत ते पडलेले आहेत. त्यानंतर बघा आपण विचारलं होतं की स्टँडर्ड डेविएशन काय आहे. स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला TP - T0/6 इथं दिलेला आहे. त्यानंतर एक्सपेक्टेड मीन टाईम हा पण फॉर्म्युला दोन्ही क्वेश्चन्स पडले होते, TP + 4TM + T0/6. तर हे बघा तुम्ही बघताय प्रूफ दाखवतो तुम्हाला की जशाच तसा WRDला क्वेश्चन्स पडले. पटवर पडले बीटा डिस्ट्रीब्युशन म्हणून, पट CPMवर क्वेश्चन्स होते, फ्राउड्सवर क्वेश्चन होते. आणि त्यानंतर बघा तुम्ही बघू शकताय हायड्रोलॉजीचा पार्ट ठीक आहे आता नाही पडला, पण बाकीच्या एक्झाम्सला चान्सेस आहे हायड्रोलॉजीचा पार्ट पडू शकतो पुढं. हायड्रोलॉजीचा पार्ट कवर नव्हता केला ॲक्च्युली सिलेबसमध्ये. तर हे तुम्ही बघू शकता की किती डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या, आणि डेफिनेटली फायदा झालेला आहे मुलांना. फोटोकेमिकल स्मॉगवर क्वेश्चन्स होते. त्यानंतर बघा तुम्ही ह्याच्यावरच सेकंडरी पोल्युटंट, प्रायमरी पोल्युटंट्सवर क्वेश्चन्स होते. तर बघा इथं तुम्ही बघू शकता ह्या पार्टवर प्रायमरी पोल्युटंट्स कुठले आहेत, सेकंडरी पोल्युटंट्स कुठले आहेत, तर ह्याच्यावर WRD JEE 2022ला क्वेश्चन्स होते. तर सिम्पल आहे. तर ते सांगितलं होतं की प्रायमरी पोल्युटंट्स म्हणल्यावर ऑक्साईड्समध्ये येतात, नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड्स. नंतर सेकंडरीमध्ये फोटोकेमिकल, स्मॉग, ओझोन ह्या सगळ्या गोष्टी येतात. बघा यार टेस्ट सिरीज किती इफेक्टिव्ह राहते. तुम्ही जर प्रॅक्टिस केली असेल, चांगल्या टेस्ट सिरीज घेतल्या असतील
चांगल्या म्हणजे तुम्हाला डिटेल सोल्युशन्स बघा, मी म्हणलं होतं कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शनवर विचारलं होतं आणि तेच WRDला ह्या पॅटर्नवर पडलं आहे. फक्त CD विचारलं आहे. कॉन्ट्रॅक्शन दिलं तर मी टेस्ट सिरीजमध्ये त्यांनी CD विचारलं, कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज. तर बघा सगळं मी हे सॉल्व करून दिलं तर CD, CB, CCमध्ये रिलेशन पण दिलं होतं. तर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. परत बघा प्लेन टेबलवर पण क्वेश्चन्स होते की रिसेक्शन इंटरसेक्शन हे कशाचे मेथड्स आहेत. सरळ होतं प्लेन टेबल. तर इनडायरेक्टली ऑर डायरेक्टली आपल्या टेस्ट सिरीजमधल्या क्वेश्चन्स खूप होते. तर बघायची गरज नाही. तर रिसेक्शन काय इंटरसेक्शन काय पुढच्या पार्टमध्ये पण पुढच्या पेपर्सला TCSच्या पडू शकतात. रेसिप्रोकल लेवलिंगवर क्वेश्चन्स होते. त्यानंतर कंबाईन करेक्शन हा पण मी कालच डिस्कस केला की 0.0673 D² हा कंबाईन करेक्शनचा फॉर्म्युला आणि जनरली हा मीटरमध्ये दिलं तर तुम्हाला कन्वर्ट करायचं होतं 3 किलोमीटर आणि सेम क्वेश्चन पडला होता. सेम क्वेश्चन बघा यार किती मॅच होता. हाच क्वेश्चन 0.60 हा सेम टू सेम क्वेश्चन पडला होता पेपरला. एक्झॅक्ट क्वेश्चन, फक्त मी 3000 मीटर दिलं होतं आणि एक्झाममध्ये 3 किलोमीटर दिलं होतं. दॅट्स ऑल. आणि ॲज अ फॉर्म्युला होता 0.0673 D². त्यानंतर मी असे पण क्वेश्चन सेट केले होते की त्याचे खूप चान्सेस होते पडायचे. बघा IS कोर्सवर क्वेश्चन बनले होते. मी IS कोर्सवर पण क्वेश्चन्स टाकले होते आणि तुम्हाला सगळ्या IS कोर्सचं PDF दिलं होतं. ते तुम्हाला बघून जायचं होतं. लेसी थेरी, कॅनेडी थेरी सगळ्या गोष्टी आय थिंक ऑलमोस्ट सिव्हिल इंजिनिअरिंग कवर केलं होतं. परत टाईप्स ऑफ सिमेंट्स, क्विक सेटिंग सिमेंट, OPC हे तुम्हाला डिटेलमध्ये करायचे होते सगळे सिमेंट्स. तर सगळ्या सिमेंट्सचे पण डिटेल्स मी पुढच्या PDF मध्ये दिले होते. कन्सॉलिडेशन, कॉम्पॅक्शन, तर ह्यावर क्वेश्चन्स फ्रेम केले होते आपण. त्यानंतर बघा तुम्ही बघू शकताय सगळे बेसिक क्वेश्चन्स जे होते की शिअर फोर्स काय, बेंडिंग मोमेंट काय, रंकाइन लोड, युलर्स लोड, कॉलमवर क्वेश्चन्स होते. दोघांचं रिलेशन काय, 1/PR = 1/PC + 1/PE. ह्यावर तुम्ही युलर्सवर पडलं होतं. युलर्स थेरी कशासाठी आहे, लॉंग कॉलमसाठी, रंकाइन कशासाठी आहे, शॉर्ट कॉलम प्लस लॉंग कॉलम दोन्हीसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या. त्यानंतर ट्विस्टिंग मुवमेंट बघा, टॉर्शनचा सिम्पल T/J τ/r g θ/L हे सिम्पल फॉर्म्युला. त्यानंतर बेसिक सॉलिड शाफ्टचं डायमीटर असेल आणि ZP कॅल्क्युलेशन असेल. ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण सांगितल्या होत्या. परत स्पेस सिस्टममध्ये फ्रीडम, त्यानंतर व्हॉट इज कंटिन्युअस बीमसाठी लोड फॅक्टर, शेप फॅक्टरवर क्वेश्चन्स होते. बघा तुम्ही शेप फॅक्टर जसं म्हणलं होतं ZP/ZE वेगळे बघा. इथं बघा ट्रायंगलला पडला होता तुमच्या पेपरला WRD JE 2022 आणि हा टेस्ट सिरीजचा क्वेश्चन आहे यार. सर टेस्ट सिरीजचा क्वेश्चन आहे. बघा मी रिलेशन विचारलं होतं लोड फॅक्टर आणि शेप फॅक्टरमध्ये. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असतो, फॅक्टर ऑफ सेफ्टी = लोड फॅक्टर और शेप फॅक्टर. आणि शेप फॅक्टर डिपेंड करतं तुमच्या सेक्शनवर. कुठल्याही सर्कलसाठी 1.7, शेप फॅक्टर स्क्वेअरसाठी आणि रेक्टँगलसाठी 1.5, त्यानंतर आय सेक्शनसाठी 1.12, ट्यूबसाठी 1.27, डायमंडला 2. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या होत्या. तर सिम्पली सपोर्टेड डीप बीमसाठी पण आय थिंक पडलं होतं. कंटिन्युअससाठी जर विचारलं असेल तर 2 आणि सिम्पली सपोर्टसाठी 2.5. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा आम्ही ज्या गोष्टी पडल्या त्या मार्क केलेल्या आहेत. सिम्पल बघा मॅक्झिमम ग्रेड प्रीस्ट्रेससाठी विचारलं होतं मी टेस्ट सिरीजला आणि त्यानंतर मी डिटेल सोल्युशनमध्ये दिलं होतं की पोस्ट टेन्शन आणि प्री टेन्शनला किती ग्रेड वापरतो. तर M30 वापरतो पोस्टला, M40 वापरतो प्रीला. आणि हा क्वेश्चन WRD JEला पडला प्री टेन्शनवर. बघा तुम्ही एका क्वेश्चनमध्ये 3-4 क्वेश्चन कवर करू शकताय आणि इतकं सिम्पल लँग्वेजमध्ये वर्कॅबिलिटीवर पण मी क्वेश्चन्स फ्रेम केले होते आणि सेम टू सेम पडलेले आहेत पेपरला. बघा तुम्ही किती क्वेश्चन्स पडलेले आहेत. बघा स्टेअर केसवर जसं म्हणलं होतं मी, लोड्स ऑन स्टेअर केस हे पण दिसते तुम्हाला. ही टेक्निक दिली ती रेडमी टेक्निक 3, 4, 5. रेसिडेन्शियलला 3, एज्युकेशनला 4, मर्संटाईलला 5. तर किती सिम्पल मी टेक्निक्स देऊन पण मुलं चुका केले. कॅपिटलाइज व्हॅल्यूवर पण क्वेश्चन्स पडले आहेत इनडायरेक्टली. म्हणजेच काय, कॅपिटलाइज व्हॅल्यू इज नथिंग बट ॲन्युअल रिटर्न इंटू इयर परचेस. इयर परचेस म्हणजे काय असतं 100/I. आत्ताच क्वेश्चन बघितला, सेम क्वेश्चन पडलेला आहे. त्यानंतर डायमीटर ऑफ सर्कल, कर्न यावर क्वेश्चन्स आपण फ्रेम केले होते. बघा CGवर क्वेश्चन्स होते यार. CG ऑफ हॉलो कोन, सॉलिड कोन, असे CG ऑफ ट्रायंगल मी करा म्हणलं होतं तुम्हाला. H/3, 2/3H हे ट्रायंगलसाठी. सेम ट्रायंगल इज नथिंग बट अ हॉलो कोन, ट्रायंगल इज नथिंग बट अ हॉलो कोन. सिम्पल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी फ्रेंड्स तुम्हाला सांगायच्या होत्या की आपली टेस्ट सिरीज कशी युजफुल राहिली. असे खूप क्वेश्चन्स बाकीच्या टेस्टमधून पडल्यात आणि तुम्हाला डेफिनेटली पुढचे ज्या एक्झाम्स आहेत PMC असेल, PCMC असेल, त्याच्याबद्दल मी
19th तर बोलणारच आहे, पण जर कुणाला एक्झामसाठी टेस्ट सिरीजच्या आपल्या PDF पण आपण देतो त्यांना जस्ट ₹99 जस्ट 99मध्ये तुम्हाला सगळ्या PDF इतक्या डिटेलमध्ये आपण सगळं केलेलं होतं. ह्या सगळ्या PDF जस्ट तुम्हाला 99मध्ये तुम्हाला भेटून जातील. तुम्ही पण फास्टमध्ये अख्खा सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही 5 PDFमधून रिवाईज करू शकता आणि खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स ह्यात कव्हर केलेले आहेत. तुम्ही बघू शकता की काय लेवल होती क्वेश्चन्सची आणि ह्यातले किती क्वेश्चन्स मॅच झालेत. सो इन दिस वे फ्रेंड्स, आपण 19th आफ्टर PCMCची जेव्हा ॲड निघेल तेव्हा आपण डिटेलमध्ये त्याबद्दल बोलूया. तोपर्यंत जे तुमचे PMC आहेत किंवा ट्रान्सको आहे, अशा वेगळे वेगळे एक्झाम्स आहेत ज्यामध्ये IBPS किंवा TCS दोनपैकी कुठली कंडक्टिंग एजन्सी असू दे, तुम्हाला हे क्वेश्चन्स उपयोगाला येणार आहेत, डेफिनेटली येणार आहेत. तर तुम्ही प्रॅक्टिस करा, चांगल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. थोडी म्हणतो ना आपण कमी क्वेश्चन्स घ्या, पण ते इफेक्टिव्ह पाहिजे, चांगले क्वेश्चन्स पाहिजे आणि प्रॅक्टिस तितक्या वेळा करा जोपर्यंत तुम्हाला म्हणतो ना की एक गोष्ट कधी पण 10 गोष्टी एका वेळा करण्यापेक्षा एक गोष्ट 10 वेळा करा यार. एकच गोष्ट 10 वेळा करा आणि ते तुम्हाला बेसिक ह्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. जर अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे तर डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला Google फॉर्म आहे, तो भरून तुम्ही वेगळ्या वेगळ्या ग्रुप्सला, जसं की आपलं टार्गेट WID, आता पुढचं टार्गेट गव्हर्नमेंट जॉबचा आपला जो ग्रुप येणार आहे त्यावर पण जर तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे, तुम्हाला गायडन्स पाहिजे, तर त्यासाठी पण आपलं सेमिनार रजिस्ट्रेशन्स असतात, तर तुम्ही तेही रजिस्टर करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि गायडन्स घेऊ शकता. ऑफिसर्सचं गायडन्स घेऊ शकता, प्रॉपरली इंटरॅक्ट करू शकता त्यांच्याशी. तुमचे जेवढे डाऊट्स आहेत तेवढे सगळे विचारू शकता आणि तुमचे कुठलेही डाऊट्स असू द्या, टेक्निकल, परत डॉक्युमेंट रिलेटेड, नॉन टेक्निकल, तर ह्या सगळ्या गोष्टी वी विल सॉल्व. सो थँक यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स, सिव्हिल ॲडिक्ट्स, अँड टेक केअर, स्टडी हार्ड, स्टडी वेल.